तुम्ही नोकर होण्यापेक्षा मालक व्हा, हा आपल्या मराठी माणसासाठी एक सल्ला आहे. आणि मराठी माणूस जर नोकरीच्या पाठीमागं पळतोय, नोकरी न करता व्यवसायाच्या, आज पण तुम्हाला तेच सांगतो की ह्याच्या तुम्ही मारवाडी माणूस, मारवाडी मुलगा किंवा आपला मुस्लिम बांधव कधीही कुठेही नोकरीच्या पाठीमागं धावत नाही. फक्त आपणच नोकरीच्या पाठीमागं धावतो. बरोबर आहे. म्हणून मी एकच माझ्या मराठी मुलांना सांगतो की बाबा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा आणि स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतः उभा राहा. नमस्कार मित्रांनो, मी यसाजी आप्पा भोसले. AB सेल्स ही कंपनी आपली कमीत कमी आज 10 वर्षापूर्वीची जुनी कंपनी आहे. याच्या अगोदर आपण स्क्रबर पॅकिंग मशीनमध्ये व्यवसाय करत होतो, मॅन्युफॅक्चरिंग मशीन करत होतो, त्याचा लागणारा कच्चा माल वगैरे सर्व तयार करत होतो. तर आता एक नवीन व्यवसाय, एक आपल्या मराठी माणसासाठी एक नवीन व्यवसाय, छोटासा व्यवसाय, कमी किमतीतला व्यवसाय. जसा स्क्रबरचा कमी किमतीतला व्यवसाय होता तसाच हा स्क्रबर पॅकिंगचा मशीनचा जसा छोटा व्यवसाय होता तसाच हा रसवंतीकराचा एक छोटा व्यवसाय आहे. आणि कमी खर्चात, कमी भांडवलात कुठेही आणि कुठेही चालणारा, जास्तीत जास्त 10 बाय 10च्या जागेत चालणारा हा व्यवसाय आहे. मला हे सांगा, जे तुमच्या समोर जी छोटी मशीन दिसते, हो, त्या मशीनच्या बिल्ड क्वालिटी विषयी काय सांगाल? बिल्ड क्वालिटी, आता ही मशीन जी आहे SS मध्ये पूर्णपणे, अच्छा, हिला जंग पकडत नाही, गंज लागत नाही. 410 क्वालिटीचं SS मटेरियल आहे, पूर्णपणे स्टेनलेस स्टील आहे. हिचे आतले जे रोलर आहेत, हे जर रोलर बघितले तुम्ही, ह्या मशीनला 3 रोलर आहेत. 3 रोलरमधून हे मशीन काम करते. हे 1, 2 आणि इथं आतमध्ये एक आहे, असे हे 3 रोलर आहेत. 3 रोलरमध्ये हे मशीन काम करते. म्हणजे जेणेकरून तुमचा ऊसाचा हा पूर्णपणे भुगा राहतो. रस हा ऊसाच्या ह्याच्यात ऊसात राहतच नाही, पूर्णपणे रस निघून जातो. मशीन घेऊन जर एखाद्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यासाठी ओव्हरऑल किती गुंतवणूक लागू शकते बरं? जास्तीत जास्त तुम्हाला 50,000च्या आतमध्ये हा व्यवसाय चालू होतो. आणि कमीत कमी 10 फूट बाय 10 फूटच्या जागेत देखील हा व्यवसाय तुमचा चालू होतो. याचं प्रॉफिट मार्जिन कशा प्रकारे असतं? ह्याचं प्रॉफिट मार्जिन, आता ह्या मशीनमध्ये तुम्हाला एका तासाला तुम्हाला 250 ते 300 ग्लास रस निघतो. एका ग्लास पाठीमागं जरी तुम्ही 5 ते 6 रुपये प्रॉफिट धरला, तरी तुम्ही 300 जरी ग्लास धरले, साहित्रिक 1800 रुपये तुम्हाला मिळून जा. मी एकच सांगेन, बरोबर आहे तुमचं, रास्त आहे, मोठं व्हायला पाहिजे, मोठं झालंच पाहिजे. पण तुम्ही पहिल्यांदा पहिल्या पायरीपासून जा. म्हणजे तुम्हाला जरी धक्का लागला, एखाद्या टायमाला काही व्यवसायात जर काही तुम्हाला नुकसान झालं तरी थोडक्यात होतं. तुम्ही मोठं गेला, तुम्ही बँकेचं लोन काढलं, मोठं केलं, आणि जर काही तुमचा व्यवसाय नाही झाला तुमच्याने, तर ते तुम्हाला बँकेचं लोन फेडत बसावं लागेल. काही नसताना जर तुम्ही छोट्यातून जर पुढे गेलात, तर तुम्हाला तुमचा प्रॉफिट मार्जिन किंवा तुम्ही जे गुंतवणूक झाली आहे तुम्हाला जास्त दुःख वाटणार नाही. म्हणून कधी छोट्या व्यवसायातून अनुभव घेत 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 पुढे मोठे व्यवसाय चालू करा. कुठलेही करा, कोणताही असू द्या, पहिला छोटा करा, छोट्यातून मोठे मोठे हळूहळू मोठे व्हा. आणि व्यवसाय करताना एक आहे, तुम्ही तुमचं मन लावून व्यवसाय करा. तुम्ही असा व्यवसाय करा की व्यवसाय करताना तुम्ही डोक्यात फक्त एकच विचार करा की ह्याच व्यवसायावरती माझं घर चालवायचं आहे मला. आणि कुठल्याही व्यवसायातून लगेच तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळत नाही. थोडं थोडं थेंबे थेंबे तळे साचे. या मशीनसाठी लागणारी वीज कोणत्या प्रकारची लागते? ह्या मशीनसाठी लागणारी वीज ही घरगुती वीज लागते. सिंगल फेज मोटर आहे. ह्या मशीनची 1.5 HP ची 2 HP ची मोटर आहे. ह्याला कुणीही करू शकतो. ज्यांना मित्र म्हणतो, आता नवीन मुलं इकडे तिकडे नोकरीला बघतायत, तुम्ही 5-10 हजाराची नोकरी करताय, जास्तीत जास्त 10,000 रुपये 12,000 रुपये महिन्याला नोकरी करताय. तुम्ही 12,000पेक्षा हिथं कमवा ना, हिथं तुम्हाला 1,000 रुपये पर डे मिळून जातील ना. 30,000 रुपये तुमचे झाले ना साहजिकच. तुम्ही लोकांच्या, आणि तिथं तुम्ही वेळेवर जाणार आहात, इथं तुम्हाला वेळ नाही आहे. तुम्ही किती जेवढे काम कराल तेवढे तुम्हाला इथं पैसे आहेत. स्वतःचा व्यवसाय हा स्वतः, मी पहिल्यापासून तेच म्हणतो, नोकर होण्यापेक्षा मालक व्हा. मला हे सांगा सर, महाराष्ट्रातील युवकांना किंवा आपले जे महिला असतील किंवा आपले प्रौढ व्यक्ती असतील, तर त्यांना ही मशीन बाय करायची असेल तर त्या संदर्भात कशा प्रकारची आपली प्रोसेस चालते? आता सांगितलं महिलांचा विषय. हे रसवंतीगृह महिला पण चालवू शकतात. ह्यांना जे पुरुषांचीच गरज नाही, कुठल्याही महिला, बचत गटाच्या महिला देखील ते चालवू शकतात. बरोबर. ह्याच्यात कसं आहे,
याच्यात कुठलीही मेहनत नाहीये किंवा जास्त काही काम करायचं नाहीये. तुम्हाला फक्त हा ऊस साफ करायचा आहे, स्वच्छ साफ करायचा आहे आणि ह्या मशीनमध्ये टाकून रस विकायचा आहे. कुठेही जायचं नाही, वजन उचलायचं नाही, काही नाही, काही नाहीये. बरं, राहिला आता बाय ह्याचा पाठवायचा तुम्हाला. तुम्ही कुठेही महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात, माझं आज पण ऑल ओव्हर महाराष्ट्र मटेरियल जातं. माझ्याकडं कर्नाटकमध्ये जातं, गोव्याला जातं. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही सांगा, मी तुम्हाला ट्रान्सपोर्टनी मटेरियल पाठवून देईन, मशीन पाठवून देईन. सर्वप्रथम ही जी मशीन्स आहे, आता मार्केटमध्ये ना खूप साऱ्या मशीन्स अवेलेबल आहेत. बरोबर. तर आपण बहुतांश वेळा ऐकतो की कोणाचा हात जातो किंवा काही डॅमेज, पुन्हा काही इजा होते मशीनमुळे. बरोबर. आपल्या मशीनमध्ये तसं काय आहे का इशू? हा, तसंच आहे. बरोबर आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला तो रास्त आणि योग्य आहे. मशीनमध्ये हात जातो हे बरोबर आहे. आता ह्या मशीनमध्ये हात जाऊ नये म्हणून काय केलंय आपण, हे ह्याच्यावरती हे असं झाकण आहे. हे ह्याला इथं आपण काय करतोय, ह्याला इथं नट बोल्ट दिलेले आहेत. अच्छा. हे इथं आपण काय करतो ते लावून घेतो याला. आता हे आपण लावून घेतलं याच्याबरोबर. आता हे होल आहे. ह्या होलमध्ये हात जायचा आणि हात घालायचा प्रश्न जो उद्भवत नाही. बरोबर. एवढं जर काही मोठं असेल तर त्याच्यामध्ये हात जाऊ शकतो, पण हे होल लहान असल्या कारणानं तुम्हाला हात जाण्याचा विषय येत नाही. सर्व्हिस वगैरे मेंटेन, म्हणजे सर्व्हिसचा मेंटेनन्स वगैरे हा, काय असतं का? बरोबर. आता सर्व्हिस आणि मेंटेनन्स, सर्वात पहिलं ह्या मशीनला काय झालं तर मी काय करू, बरोबर. हा सर्वात मुद्दा आहे. पण मला माहित नाही की माझी मशीन महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाईल, हे मला माहित नाही. पण मला एक माहिती आहे, कमीत कमी 3 गावात एक तरी मेकॅनिकल, कुठं मोटर वाइंडिंगवाला वगैरे तुमचा कोणी ना कोणीतरी मेकॅनिकल असतोच. बरोबर. ही मशीन तुमच्या गावाकडच्या कुठल्याही मेकॅनिकल रिपेअर करू शकतो. अच्छा. मोटर वाइंडिंगवाला माणूस देखील ही मशीन रिपेअर करू शकतो. ओके. आम्ही बनवताना ती टेक्नॉलॉजी त्या पद्धतीने बनवलेली आहे. अच्छा. की माझी मशीन कुठे जरी गेली तर 2-3 गावात तरी एखादा मेकॅनिकल मिळतो आणि ती मशीन रिपेअर होते. सर, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये ना रसवंती आणि स्क्रबर पॅकिंग विषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. पण या व्यतिरिक्तही त्यांना काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता सर. आता ह्याच्या व्यतिरिक्त फक्त एकच मी सल्ला देईन, तुम्ही नोकर होण्यापेक्षा मालक व्हा. हा आपल्या मराठी माणसासाठी एक सल्ला आहे. आणि मराठी माणूस जर नोकरीच्या पाठीमागं पळतोय, नोकरी न करता व्यवसायाच्या, आज पण तुम्हाला तेच सांगतो की ह्याच्या तुम्ही मारवाडी माणूस, मारवाडी मुलगा किंवा आपला मुस्लिम बांधव कधीही कुठेही नोकरीच्या पाठीमागं धावत नाही. फक्त आपणच नोकरीच्या पाठीमागं धावतो. बरोबर आहे सर. म्हणून मी एकच माझ्या मराठी मुलांना सांगतो की बाबा, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा आणि स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतः उभं राहा. त्याचबरोबर तुम्ही ही रसवंती की मशीन बघत असाल, हे बघा त्यांच्याकडे स्टॉक पण खूप आहे. अशा प्रकारचे रसवंती मशीन्स आहेत त्यांच्याकडे. आणि त्याचबरोबर तुम्ही हे गोडाऊन बघत असाल त्यांचं, तर अशा प्रकारच्या मशीन्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. आणि हे जे बॉक्स दिसते ते सगळे स्क्रबर पॅकिंगचे आहेत काही, आणि काही रसवंतीचे तुम्हाला बघायला भेटतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपण एखादी मशीन बाय करतो ना, जर आपल्या देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल आपल्याला, तर आपण सर्वप्रथम बघितलं पाहिजे की जी मशीन्स आहे किंवा आपण ते जो प्रोडक्ट यूज करतोय तो मेड इन इंडिया आहे का नाही दिसलं पाहिजे. तुम्हाला ह्याच्यावर दिसत असेल ब्रँडिंग, ही ब्रँडिंग दिसत असेल तुम्हाला. ही जी मशीन आहे पूर्ण स्वदेशी आहे, ही सरांनी बनवलेली आहे त्यांच्या कंपनीमध्ये. त्यामुळे एक आग्रहाची विनंती आहे, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल रसवंती ग्रहाची, तर अशा प्रकारचा लोगो आहे मेड इन इंडिया. त्यामुळे ही मशीन घ्यायला काही हरकत नाही आहे. व्यवसाय करायचा असेल तर सरांना एकदा नक्की संपर्क करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि प्रेक्षकांना उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.